तर नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा ब्लॉगची सुरुवात करतोय. आजारी असल्यामुळे ब्लॉग येत नाहीत. तर आज मुंबईवरून मंडळी आले. आज चिकन सुक्का, चिकनची पार्टी आहे. तवा तवा चिकन नाही, आपलं काय कौल चिकन कौल चिकन आज स्पेशल आहे. तर हे चिकन सुक्काची काय रेसिपी वगैरे सर्व आहे ते आता वैभव सांगेल. आता वैभव जरा भावाचं चॅनल हँडल मी करतोय आज. खूप आनंद वाटत आहे मला की मी त्याचं चॅनल आज हँडल करतोय. तर बघूया, तुम्हाला सगळं काही दाखवतो. आपल्याकडे कौल फ्राय आहे, का सुक्का चिकन आहे, रस्सा ही चिकनचा आहे आपल्याकडे. आणि परत तुम्ही हे बघत आहात, खूप म्हणजे बाग पण दाखवा आज आपली. खूप आनंद होत आहे मित्रांनो. मला कसं तरी वाटत आहे की मी कोकणात असून सुद्धा मी इकडे पहिल्यांदा आलोय. नशीब लागतो रे, हे नशिबाचे भाग आहेत माझ्या की मी आज इथे आहे. सर्व आनंद दिलाय त्याला. तर दाखवतो तुम्हाला भावामुळे मी खूप काही हे करणार आहे आज. चला तर पुढे दाखव, दाखवू, चला. आज माझं चॅनल हँडल करतोय वैभव खेडेकर. आता ह्याची पुढची वाटपाट सर्व काय असेल ते वैभव दाखवणार तुम्हाला. चला वैभव, काय आता पुढं? तर आम्ही बिल्डिंग मधले सगळे एकत्र राहतोच, हा. हे तर तुम्हाला माहितीच आहे. ओके. समजलंही असेल आता तुम्ही बघताना. पण आमच्या ग्रुप मध्ये 2 जण मिसिंग आहेत. एक म्हणजे त्या अंकिता वहिनी आणि दुसरी म्हणजे भारती ताई. आम्ही खूप मिस करतोय त्यांना. इथून मिस करतोय आम्ही त्यांना. दादा, तू कुठनं मिस करतोयस? पण इथून करतोय. तर बाकी काय अजून? बाकी बघत आज चाललंय माझी बायको काय करते? खेडेकर धूर मारताय. शिकव, नवऱ्याला शिकव काय करतेस ती. आता आपली मंडळी जमलेली आहे, सगळे मुंबईमधून आलेले आहेत. तर आता चिकन बनवतोय आपण कौल फ्राय. तर आता त्याच्यामध्ये मसाले टाकले जात आहेत. आता सगळ्यात पहिले हळद आलेली आहे. बाबा नको, हळद जाऊ दे. त्यानंतर झणझणीत असं गावचं तिखट ते पण टाकून घेतलेलं आहे. आणि इकडचे जावई गणेश चिपळूणकर हे त्याला जरा पूर्ण हे करतायत. बाबा आणि बाबा का पचडा. तिखट नाही बस. ब्लॉग आज वैभवने सुरू केलाय. जोरात पार्टी झाली. यो हे बघ, मसाला थोडा मारू दे. ते 2 गायब झाले बघ. तर आपल्याकडे आलेले चिकन 65 मसाला. टोमॅटो आणि सुरी. काय काय टाकलं? चिकन काही अडथळ्यामुळे तो थांबवला गेलेला आहे. ही टाकली. हा, आता त्यानंतर आलेली आहे ग्रेव्ही, लसूण पेस्ट. आज चॅनलची कॉमेंट्री करतोय वैभव खेडेकर. आपली काय ताकद नाही, त्यामुळे वैभव बोलणार सर्व, मी फक्त शूट करणार आहे. तर कसं वाटतंय तुम्हाला गणेशजी चिपळूणकर? लय भारी वाटतंय. तर हे धनवडे हे आहेत. दादा तुझं गाव कोणतं? हा, तर त्यांचा हा छोटा मुलगा खूप म्हणजे खूप तो भारी आहे पोरगा. सगळ्यांका हे असतो. आणि हा इथलाच खालचा आहे आपला कामत्यातला. कामत्यातला. असू दे. इकडे चाललाय कार्यक्रम अजून. हा, हॅलो. नाही त्याच्यावर पेरू. मजबूत मॅरिनेट चाललंय. मागचं वातावरण पण बघा जरा. आत्ताच विंचू गावला तू इकडे याला. हाय काय विंचूचा मर्डर केलेला होता आम्ही. आता कुठे गेला? कुठं तो झाला, भाजी करून टाकला मातीत. इथंच टाकला का इकडं लाईन साफ करायचं काम चाललंय. लाईन साफ करायचं तिकडं दिसतच नाही तो. नको आता मीठ आलेलं आहे त्याच्यावरती. चवीनुसार मीठ टाका. काय तिथं अजून थोडं. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. ओके, खदलाव पायाजवळ बघ. कसं आहे बघा सगळ्या वातावरण. प्रकारचे मसाले टाकणारी आपली श्वेता ताई, ही पण धनावडेंची वाईफ. सगळ्या प्रकारचं काम एकदम उत्तम करते. फक्त पॅम्पर्स घालायला दादाला लावते.
तुम्हाला पोट झालं का ह्यांना पोट झालं का काय कसं पोचत व्हायचं असा पोर हो का हा असा पोर आहे तो. तुम्ही ज्या क्षणाची वाट बघत आहात तो क्षण आलेला आहे. रसिका 2 जीवाची असताना सुद्धा काम करत आहे. किती कष्ट आहे जीवनात. आल्यापासून फक्त एकच काम करते. नवीन शेप आले आज. कसं आहे बघा चुलीवरचं जेवण, या जेवणाचे आनंद वेगळाच असतं. चव पण वेगळीच आणि बनवताना आनंद पण वेगळा. सर्व मुंबईची मंडळी आहे आज आलेत गावाला मज्जा मस्ती करायला. आता हे झाल्यावरती आम्ही जाणार संध्याकाळी ग्वागरला. कोणाबद्दल घ्यायचं आहे? कोणाबद्दल नाही. अबा दादा बघा लग्न झालं हे असं चाललेलं असतं. बछडा आणि तो बघा किती हे चाललंय बघा. बघा मला स्ट्रगल बघवत नाही ह्याचं. हा टोप गॅसवर नाही. सावकाश नाही हा उचल. शेफ बघा हा आमचा हेल्पर आहे. हेल्पर शेफ. सावकाश उचल. आल्यापासून खूप मेहनत चालली. खूप मेहनत चालली आहे. बाजूला हो. शाबाश. गुड गुड. जाऊ दे आतमध्ये. तिथं झोपतोस आला का बरोबर. ओके गॅसवरती ठेवलाय. इकडे काय शिजतोय. बाहेरून आतमध्ये आणलेलं आहे हा कारण काय ते झालेलं आहे. शिजतोय. हा काय शिजतोय. कोळीम कोलबाचा रस्सा. ओके चला. फॉलो मी. चिकन सुक्का रेसिपी आता बघूया. चिकन सुक्काला स्टार्ट होतं. स्टार्ट पहिली आला लसूण पेस्ट. काय टाकलं या लसूण. आता लसूण तर गेले. कढीपत्ता ना. कढीपत्ता हे कढीपत्ता ना. इन्स्टंट सर्व्हिस. इन्स्टंट सर्व्हिस बघा लगेच. अबे माग 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 पटकन. गावाला असल्यावर असं असतं. हे असे जावं यांना कढीपत्ता झाड नाही माहिती. लिंबाच्या जातो ते. लिंबाचं झाडावर कढीपत्ता कढीपत्ता शोधायला जातो ते. गावाला असल्यावर अशी सर्व्हिस असते. काय पाहिजे लगेच जाऊन काढायचं टाकायचं. आता कांद्याची काढायचं फोडणी देत आहे. टाकायचं. हा ते चिकन सुक्काची रेसिपी चालली आता. जावा झाड आपलाच आहे. कढीपत्ता टाकलेला आणि तडका हा लागलाच पाहिजे आणि तो लागलेलाच आहे. शाबास. आणि विवेक साहेब दूर घेत आहेत तो. डोळे बघायला लागले. कांदा इकडे दिलेला आहे फोडणीत. हे टाक. सावकाश. ओके हा बघा याला सासर आणि माहेर मधला फरक नाही कळत. ते नाही काहीतरी कमेंट करून सांगा याला सासर आणि माहेर कुठं असतं. सॉरी बोलते झोपायला. सॉरी झोप आले. बाबू निघाला. छोट्या चेतन सॉरी बोलून गेलेला आहे. कांदा पण गेला. आता काय राहिलाय. टोमॅटो. टोमॅटो राहिलाय. हे सगळं इथलंच आहे. हम्म हे कुठून बाजारातून आणलेलं नाहीये. काय लागलंय बागेत आपल्या लागलेलं आहे. लगेच. काय पाहिजे लगेच जायचं काढायचं आणायचं टाकायचं. तुम्हाला जर कोणत्या प्रकारची भाजी पाहिजे असेल हा तर कॉल मी नको नको. कॉल हिम सूरज. हा सर्व भेटेल आपल्याकडे. आत्ताच 10 जण आपण केळी विकून आलेलो आहेत. आता 2 केळी खूप चविष्ट आणि खूप एकदम टेस्टी आहेत. ती तुम्ही इथूनच मागू शकता. नाही गेलेलो तिकडे हिने परत बोलवला नाही. हा लिंब काढा जात होतो आम्ही. काय देऊ? पाणी पटकन पाणी टाक. आतमध्ये पण एक डिश चालली वेगळी. रिडांची स्पेशल हळदीतला चिकन. वाव झाला काय चिकन सुक्का आपला. खतरनाक. ओके एक हे नंबर. बघा सुक्का चिकन झालेलं आहे आपलं. रेसिपी मीच झाली पण दिसते एक नंबर रे. बघ पुरेल काय ना राक्षसाना. पुरेल. आम्ही थोडं थोडं वाईस वाटून खाऊ पण पुरेल. पुरेल. त्याला अजून पाणी टाकणार की त्याच्यात. वरती ठेवते पाणी. वरती ठेवावं लागेल. आता भूक लागले. पण हे चव तुम्हाला सुटले. संध्याकाळी देणार. आता काय करणार नाही. आता काय
मित्रांनो इथलं काहीच भेटणार नाही कुणालाच. हे संध्याकाळसाठी बनवलेलं आहे. खूप दमलोय हो. हा ब्लॉग म्हणजे तुम्हाला एक चॅनल माझा हँडल करतोय आज तो. तुम्हाला नाही माहित किती कष्ट लागतात हे करण्यासाठी. जे मी करतोय मित्रासाठी, माझ्या बहिणीच्या भावासाठी करतोय, पण करतोय मी आज. चला नाही कष्ट दुपारला काय पण आपला? आता? झाला काय आपला कोळी? आहा काय वास येत आहे मित्रांनो कोलमाचा. जर तुम्ही खाल्लं तर पुन्हा मागाल आणि परत आमच्याकडेच याल. सुगंधही आमच्याकडे आहे. कोलबाचा रस्सा सुगरणी श्वेताताई धनावडे यांची रेसिपी. काय आहे तुला? ए बा हाक मारते बघ. ही खूप त्रास देते हो मित्रांनो मला. काय बोलले? तर आता जेवायला बसलेलं आहे. दुपारच्या वाजलेत किती? 2 वाजलेत बघा. सगळी मंडळी आता भूक लागली म्हणून 2 सांगतायत तुम्हाला. सर्व जेवणात व्यस्त आहे. जेवण वगैरे झालंय. कोलबाचा रस्सा आहे. कोळबाचा रसाचा तुम्हाला वास तर मगाशीच सांगितलाय. खूप छान आहे. दोघांनी खूप छान झालेला आहे. बटाटे, कोलिम, वांग, लसूण सगळं काय आहे त्याच्यात. सर्व काय आहे जेवायला आपलं. मित्रांनो पहिलाच घास खातो कोलमाचा. हा खा बा. रश्शाचा आहे बघा. दाखव लोकांना खाऊन. ओके टेस्ट दाखव. खूप मस्त झालेला आहे. चल आता मी पण येतो जेवायला. तर आजचा ब्लॉग तिथं जॉईन करूया. झाला कोलबाचा रस्सा वगैरे. मी पण जातो जेवायला. बाय. समुद्रात आई मीठ पण